Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry, welcome to RCC. So in previous class we have started IUPAC nomenclature of coordination compounds. तर बेटा दोन रूल्स मी कंप्लीट केले होते. पहिला रूल होता रिगार्डिंग नेमिंग ऑफ आयोनायझेशन पेअर, लक्षात आलेला असेल. प्रेफिक्सचा वापर करायचा नसतो आयोनायझेशन पेअर साठी, आणि आयोनायझेशन पेअर मधल्या स्पेसिसचं नाव म्हणजे त्याचं जे सिंपल सॉल्ट मधलं नाव आहे ते नाव. ठीक आहे ना. दुसरं परत मी लिगॅंड बद्दल रूल सांगितला होता बेटा. अल्फाबेटिकल ऑर्डर वापरायची असते तुम्हाला लिगॅंडच्या नावामध्ये. तुम्हाला प्रेफिक्स वापरायचे असतात, डाय ट्राय टेट्रा एक्सेट्रा. कधी कधी साधे प्रेफिक्स नाही तर ग्रीक प्रेफिक्स वापरायचे असतात कधी जर लिगॅंडच्या नावामध्ये डाय ट्राय असं काही प्रेझेंट असेल तर. आणि परत एक शेवटची गोष्ट सांगितली होती, जर लिगॅंड ब्रिजिंग असेल तर त्यावेळेस एक्स्ट्रा प्रेफिक्स वापरला जातो, कोणता? म्यू. ठीक आहे. चला बेटा पुढच्या रूल कडे जातोय. नेमिंग ऑफ सेंट्रल मेटल. सेंट्रल मेटलचं नाव नेमकं कसं दिलं जातं बघा. याला दोन पार्ट्स मध्ये आपण स्टडी करणार आहोत बघा. दोन पार्ट्स मध्ये केस 1 आणि केस 2 म्हणतोय मी याला लक्षात येण्यासाठी. केस 1 केस 2. इफ complex is cationic, if complex is cationic or neutral, जर कॉम्प्लेक्स कॅटॉनिक असेल किंवा न्यूट्रल असेल, आणि दुसरी केस असेल बेटा सेकंड कॉम्प्लेक्स इज एनॉयनिक वाली. इफ कॉम्प्लेक्स इज एनॉयनिक. सर आम्हाला कसं कळणार हो हे? बेटा खूप सोपं आहे रे, तुलाच कळतं बघ. कसं कळतं तुला? तुला जर असं दिसला कॉम्प्लेक्स, असं दिसलं, असं दिसलं म्हणजे अगोदर तुला ब्रॅकेट दिसला, नंतर आयोनायझेशन पेअर दिसला. मी कालच्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं तुम्हाला टाइप्स ऑफ कॉम्प्लेक्सेस मध्ये. उजव्या हाताचा आयोनायझेशन पेअर निगेटिव्ह असतो म्हणजे ऑटोमॅटिकली इथं पॉझिटिव्ह चार्ज असतो बेटा. हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स आहे. किंवा न्यूट्रल कॉम्प्लेक्स कसा ओळखायचा असतो बेटा? असा इकडून पण काही नाही आणि इकडून पण काही नाही, याला काय म्हणतात? न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणतात. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? म्हणजे असं असेल किंवा असं असेल. ठीक आहे. हा कॅटॉनिक कॉम्प्लेक्स झाला और हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला बेटा. ठीक आहे. आता यावेळेस लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल इज रिटन ॲज सच म्हणजे काहीच छेडछाड करायची नाही. सेंट्रल मेटलच्या नावात काहीच बदल करायचा नाही. कधी जर कॉम्प्लेक्स कॅटॉनिक असेल म्हणजे असा दिसला तुला किंवा न्यूट्रल दिसला तर ॲज सच फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर, ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर इन ब्रॅकेट. तुम्हाला छोटासा ब्रॅकेट करायचा आहे बेटा. मेटलचं नाव झालं की आणि तुला ब्रॅकेटमध्ये रोमन नंबरमध्ये तुला ऑक्सिडेशन स्टेट लिहायची बेटा. ही झाली आपली पहिली केस सेंट्रल मेटलचं नाव लिहिण्यासाठीची. घाबरू नका, मी एक्झाम्पल सांगणार आहे, त्याशिवाय हे क्लिअर होणार नाही. आता दुसरी केस बघा. कॉम्प्लेक्स इज एनॉयनिक. तुला कसं कळणार कॉम्प्लेक्स एनॉयनिक आहे? याच्या उलट बेटा. ब्रॅकेट उजव्या बाजूला दिसेल तुला आणि इकडून काहीतरी असेल असं. हा डाव्या बाजूचा आयोनायझेशन पेअर हा पॉझिटिव्ह झाला बेटा, म्हणजे ब्रॅकेट कसा असेल? निगेटिव्ह. याला म्हणायचं बेटा एनॉयनिक कॉम्प्लेक्स. यावेळेस बघा बेटा. ठीक आहे. नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल ends with suffix ATE. तर तुला नाव छेडायचं सेंट्रल मेटलचं. जर कॉम्प्लेक्स एनॉयनिक असेल तर तुला नावामध्ये सेंट्रल मेटलच्या बदल करायचा आहे. तुला काय जोडायचं बेटा? सफिक्स ATE कंपल्सरीली. आता ते ATE सफिक्स कशाला जोडायचं? आता बघायचं की बाबा त्या सेंट्रल मेटलला
लॅटिन नाव आहे का? लॅटिन नाव असेल तर लॅटिन नावाला एटी जोडा, लॅटिन नाव नसेल तर त्याच्या साध्या नावाला एटी जोडा, पण एटी जोडायचंच आहे, कंपल्सरीली जोडायचंय. जर कॉम्प्लेक्स एनॉयनिक असेल तर सेंट्रल मेटलच्या नावाचा सफिक्स असणार आहे बेटा एटी कंपल्सरीली. कॅटॉयनिक किंवा न्यूट्रल असेल तेव्हा एटी तुला वापरायचं नाही. हे बघ रे, हाच रूल असा आहे बेटा, याच रूलवर तुला एक्झामिनर ट्विस्ट करतो. तू एवढं साध्या भाषेत सांगायला तुला समजलं पाहिजे की जर कॉम्प्लेक्स कॅटॉनिक असेल, दिसायला असा असतो कॅटॉनिक कॉम्प्लेक्स, ब्रॅकेट अगोदर दिसला की तुला काहीच करायचं नाही, सेंट्रल मेटलच्या नावाला छेडायचंच नाही तुला. किंवा तुला न्यूट्रल कॉम्प्लेक्स दिला, इकडून पण काही नाही इकडून पण काही नाही किंवा डोक्यावर पण काही चार्ज नाही, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल कॉम्प्लेक्स. त्यावेळेस सेंट्रल मेटलच्या नावात काहीच बदल करायचा नाही. हा फक्त एक गोष्ट तुला लिहायची, ती म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट रोमन नंबरमध्ये ब्रॅकेटमध्ये तुला लिहायची आहे. नेम ऑफ सेंट्रल मेटल इकडे एनॉयनिक कॉम्प्लेक्समध्ये एक्स्ट्रा तुला सफिक्स लावायचा एटी फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट तर तुला लिहायचीच आहे सेंट्रल मेटलची, आयदर कॉम्प्लेक्स या कॅटेगरीच्या असू द्या किंवा या कॅटेगरीचा असू द्या. फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन इन ब्रॅकेट. आता मी दोन्हीसाठी बेटा एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. बघा ब्रॅकेट, ओके, बघा एक्झाम्पल सांगतो क्लिअरिटी येण्यासाठी. चला बघा बेटा, बघा CO NH3 6 टाइम्स Cl3. आपण सेंट्रल मेटलचं नाव कसं लिहायचं ते स्टडी करायला होता. आता सांगा मला हा कोणता कॉम्प्लेक्स आहे, कॅटॉयनिक आहे, एनॉयनिक आहे का न्यूट्रल आहे? ओळखणं एकदम सोपं. स्क्वेअर ब्रॅकेट अगोदर नंतर आयोनायझेशन पेअर दिसला म्हणजे हा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे बेटा. हे बाहेर निगेटिव्ह असेल ना म्हणून ब्रॅकेटवर चार्ज पॉझिटिव्ह येणार आहे. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे ना, याच्या नावाला छेडायचंच नाही, ॲज सच कोबाल्टच म्हणायचं, बिंदास पण याला कोबाल्ट म्हणायचं बेटा, कोबाल्ट म्हणून टाकायचं. आणि ब्रॅकेटमध्ये तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट लिहायची रोमन अंकामध्ये. बघा हे 3 क्लोरीनचं -3, हे तर 0 असतं म्हणजे कोबाल्ट +3, तर तुला रोमनमध्ये 3 लिहून टाकायचं. +3 लिहिण्याची गरज नाही, फक्त 3 लिह, कारण काही चार्ज नाही म्हणजे तू पॉझिटिव्ह, कोबाल्ट 3 झाला. ठीक आहे, चला आणखी एक्झाम्पल बघा बेटा. समजा तुला असा दिसला FeCO5. आता हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे बेटा. बघ ना, इकडून काही नाही इकडून काही नाही आणि वर पण काही चार्ज नाही म्हणजे न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. आता या Feचं नाव काय बेटा? काहीच छेडायचं नाही तुला, आयरन पहिल्या केसचा झाला हा. ऑक्सिडेशन स्टेट बघ रे, CO नो चार्ज, कार्बोनिल न्यूट्रल लिगॅंड असतो, याचा चार्ज 0 म्हणजे आयरनचा पण 0, आयरन 0 झाला हा, आयरन 0. लक्षात आलं का? हे 2 एक्झाम्पल पहिल्या केसचे झाले बेटा, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आणि न्यूट्रल कॉम्प्लेक्स. बघा मी सेंट्रल मेटलच्या नावाला काही छेडलेलं नाही, फक्त मी ऑक्सिडेशन स्टेट मात्र लिहिली ब्रॅकेटमध्ये, ते तर मी इथं पण सांगितलं. आता या केससाठीचं एक एक्झाम्पल सांगतो बेटा, आयरनचंच घेतो म्हणजे आणखी क्लिअरिटी तुमची वाढेल. समजा असा कॉम्प्लेक्स दिला तुम्हाला K4FeCN6. आता बघा हा झाला एनॉयनिक कॉम्प्लेक्स. कसं सर? बेटा हे पोटॅशियम पॉझिटिव्ह ना, हे बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे ब्रॅकेटवर कोणता चार्ज येणार आहे? निगेटिव्ह. ज्याला काही कळत नाही ना त्यानं साध्या भाषेत असं लक्षात ठेव रे बेटा, तू जर ब्रॅकेटला अगोदर नाव देत असशील ना त्यावेळेस तुला एटी जोडण्याची गरज नाही. तू जर ब्रॅकेट पलीकडून दिसायला तुला ब्रॅकेट, आता जसं इथं बघ ना ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट नंतर दिसायला, अगोदर पोटॅशियम दिसायला, आता हा सेंट्रल मेटल त्याच्या नावाला तुला छेडायचंय. आता एटी जोडायचंय तुला, पण एटी जोडत असताना थोडंसं रिकॉल करायचं की बाबा याला लॅटिन नाव आहे का नाही. मला कसं कळणार असं लॅटिन नाव आहे का नाही? बेटा हा आयरन आहे, आयरनच्या नावामध्ये कुठंतरी Fe आहे का बेटा? नाही ना, तरी त्याचा सिम्बॉल Fe आहे. नाव आणि सिम्बॉल मध्ये जर तफावत वाटली तर समजून गेलं पाहिजे की त्याला लॅटिन नाव आहे. आयरनला लॅटिन नाव काय असतं बेटा? फेरम. फेरस नाही रे, काही जण फेरसच म्हणतात, फेरम हे त्याचं लॅटिन नाव आहे बेटा. तर तुला काय करायचं बेटा, फेरम मधला हा UM कट करायचा, मी कट करतो. फेरम मधला UM कट केला, एटी जोडून टाक, फेरेट म्हणायचं. आता तुला काय म्हणायचं? फेरेट. मी जे सांगितलं तुम्हाला, सफिक्स काय जोडायचंय? एटी. फेरेट झाला. आता तो काय झाला?
फेरेट आणि ऑक्सिडेशन स्टेट ब्रॅकेटमध्ये. बघा आता काढता आली पाहिजे. 4 पोटॅशियम प्लस 4, 6 सायनाइड मायनस 6, आयरन किती असेल प्लस 2, फेरेट 2. आलं का लक्षात? लक्षात आलं का रे बेटा? काय म्हणायला कळतंय सगळ्यांना? किंवा बघा बेटा आणखी एक एक्झाम्पल सांगतो, आणखी एक एक्झाम्पल सांगतो. बघ बेटा, बघा याच कॅटेगरीचं सांगतो म्हणजे आणखी तुम्हाला या रूलबद्दल व्यवस्थित समजून जाईल की 80 कधी मॅक्झिमम स्टुडंट, माझा एक्सपिरियन्स सांगतो बेटा, मॅक्झिमम स्टुडंट मी दरवर्षी तेच पाहिलेत, सर 80 कधी जोडायचं आणि कधी. अरे किती सिंपल सांगितलं रे तुला. बघ रे 80 असा कॉम्प्लेक्स दिसला तर तुला 80 जोडायचं आहे. ठीक आहे ना? ठीक आहे. ब्रॅकेटवर निगेटिव्ह चार्ज दिसला किंवा येण्याची शक्यता असेल, आता इथं निगेटिव्ह चार्ज येण्याची शक्यता आहे ना, किंवा असं पण असलं तरी चालतं. हां ते पण लक्षात घ्या बाबा. समजा असा दिसला तुला NiCl4 2-. आता हे ॲनॉयनिक दिसतंय की तुला क्लिअर कट? हे बघ रे केस सेकंड ॲनॉयनिकची सांगायलो ना मी. हे बघ तुला दिसतंय निगेटिव्ह ॲनायन, कळतंय की? हां आता याचं नाव काय? 80 मला जोडायचंय, निकेलेट. आता याला काही लॅटिन नाव नाही, ठीक आहे ना, साध्या नावाला जोड, निकेलेट. काय म्हणायचंय तुला? निकेलेट. आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट निकेलची. बघा आता कसं काढायचं. एक्स न कर रे बाबा, याला एक्स घे, निकेल. x -4 इक्वल टू -2, x इज +2, निकेलेट 2, निकेलेट 2. आलं का लक्षात? 80 जोडलं मी, कारण हा ॲनॉयनिक आहे ना बेटा. हे काय दिसायला तुला? हे दिसायला ना रे ॲनायन. इथं दिसत नाही, जरा व्यवस्थित बघ, दिसतंय बघ, मी बघायला व्यवस्थित. हे 4 पोटॅशियम प्लस 4, त्यामुळे हे -4. आता दिसायलंय? इथं दिला नव्हता चार्ज, आपल्याला कळलं पाहिजे चार्ज निगेटिव्ह येत होते. इथं स्पष्ट दिला ना, काही अडचण नाही. कळला का? हा रूल बघा खूप महत्वाचा आहे. 80 कधी जोडायचं असतं? जेव्हा कॉम्प्लेक्स ॲनॉयनिक असतो. कधी जोडायचं नाही? जेव्हा तो कॅटॉयनिक किंवा न्यूट्रल असतो. ठीक आहे, नोट करा. आता पहा बेटा, हे होते फंडामेंटल रूल्स. ठीक आहे ना, IUPAC नॉमेनक्लेचर साठीचे. आता या रूलला अप्लाय कसं करायचं सर? सगळ्या रूलला एकत्र कसं अप्लाय करायचं? तर खूप सिंपल वे मध्ये मी सांगणार आहे बेटा. ठीक आहे, फॉर्म्युले सांगणार आहे तुम्हाला. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकले की तुला IUPAC नाव कळून जाईल. ठीक आहे ना? बघा कसं. नंबर 1, फॉर कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचं पूर्ण नाव कसं लिहायचं? ठीक आहे ना, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचं पूर्ण नाव कसं लिहायचं? ऐकतील सगळेजण व्यवस्थित. ठीक आहे ना? कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स दिसायला असा असतो. हा हे बघ रे, हे असा ब्रॅकेट अगोदर दिसेल तुला आणि हे नंतर असं काहीतरी असेल बाहेर. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचं नाव कसं लिहायचं? बघा, तुला अगोदर लिहायचेत लिगॅंड्स. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. कोऑर्डिनेशन पेअरला नाव देत असताना कधीही अगोदर लिगॅंड नंतर सेंट्रल मेटल, कंपल्सरीली. लिगॅंड्स आर ऑलवेज नेम्ड फर्स्ट अँड देन सेंट्रल मेटल. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर प्लस, म्हणजे याच्या पुढे काय घ्यायचंय तुम्हाला? नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल. आता मला सांगा, तुम्ही इथे 80 सफिक्स जोडायचा का? नाही नाही नाही. ॲज सच ब्रॅकेट मध्ये काय घ्यायची बेटा तुम्हाला? ऑक्सिडेशन स्टेट. मी OS लिहायलो, ब्रॅकेट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट घ्या. अगोदर लिगॅंड घ्या, त्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट घ्या. सॉरी, सेंट्रल मेटलचं नाव घ्या ॲज सच आणि नंतर ऑक्सिडेशन स्टेट घ्या. थोडासा गॅप द्या बेटा, छोटासा गॅप द्यायचा. कोऑर्डिनेशन स्पेअर आणि आयोनायझेशन स्पेअरच्या नावामध्ये छोटासा गॅप द्यायचा. ठीक आहे ना? आणि तुला काय घ्यायचंय आता? आयोनायझेशन स्पेअरचं नाव घ्यायचंय तुला. आयोनायझेशन स्पेअरचं नाव घ्यायचंय. हा फॉर्म्युलाच तयार करून दाखवला बेटा मी. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्सचं नाव देत असतानाचा हा फॉर्म्युला. ठीक आहे ना? आता याचे एक्झाम्पल्स पाहू आपण, म्हणजे क्लिअरिटी वाढेल. चला बघा बेटा एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स बघ बेटा, बघ. CONH3 6 times Br3. चल बघ बेटा, याचा आता तुला कंप्लीट IUPAC नाव द्यायचंय. सांग मला अगोदर, हा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे का नाही? बघ दिसतंय का नाही तुला? या साच्यात बसतो का नाही? हां, कसं? लिगॅंड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता लिगॅंड तर एकच आहे, अम्माईन आहे, काही विशेष नाही, अम्माईन आहे.
आणि 6 आहे, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला प्रेफिक्स वापरायचे 6 हेक्सा हेक्सा अमाइन. आणखी एक महत्वाची गोष्ट रे बेटा, प्रेफिक्स ए पण ठेवलंय, नावाचं ए पण ठेवलंय, हेक्सा अमाइन. आता पुढे काय, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच, कोबाल्टला कोबाल्ट म्हणून टाक. कंटिन्यू मध्ये कोबाल्ट, इथं गॅप नाही द्यायचा. लिगॅंड झाल्या लगेच सेंट्रल मेटल कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट काढायला बघा आता, 3 ब्रोमीन -3, हे तर 0 म्हणजे हे किती +3. कोबाल्ट 3 ऑक्सिडेशन स्टेट लिहिली, छोटासा गॅप द्यायचा बेटा. आता आयोनायझेशन स्पेअर 3 ब्रोमीन आहेत, ट्रायब्रोमाइड म्हणू का ट्रायब्रोमिडो म्हणू? सांगितलंय कालच्या लेक्चर मध्ये आयोनायझेशन स्पेअरला प्रेफिक्स नाही, ठीक आहे ना, फक्त ब्रोमाइड म्हणायचं. छोटासा गॅप द्या आणि ब्रोमाइड म्हणून टाका. हे झालं पूर्ण नाव या कॉम्प्लेक्स. बघा इथे एटी जोडला का मी? नाही, एटी जोडलेला नाही. आता बघा बेटा नेक्स्ट एक्झाम्पल बघा आणखी, FeH2O 6 टाइम्स FeH2O 6 टाइम्स Cl3 FeH2O 6 टाइम्स Cl3. ठीक आहे, बघा बेटा कधी हे अगोदर लिगॅंड देन सेंट्रल मेटल. ओके, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे. हा लिगॅंड कोण आहे? ॲक्वा. कोण आहे? ॲक्वा. किती? 6 हेक्सा ॲक्वा हेक्सा ॲक्वा हेक्सा ॲक्वा. आता फेरेट म्हणू का आयरन म्हणू? सांगितलंय मी कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच. ठीक आहे ना, आयरन, जस्ट आयरन म्हणायचं बेटा, आयरन. ऑक्सिडेशन स्टेट बघा, 3 क्लोरीन -3 वॉटर तर 0 चार्ज. आयरन किती असेल? +3. रोमन मध्ये 3 लिहून टाका, लिहिलं. ठीक आहे, आता बघा बेटा 3 क्लोरीन आहेत. ट्रायक्लोराइड म्हणायचं का? नाही नाही नाही. ट्रायक्लोरिडो म्हणायचं का? नाही नाही नाही. फक्त क्लोराइड. आयोनायझेशन स्पेअर मधलं नाव म्हणजे साधं नाव. ठीक आहे, कालच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं क्लोराइड, फक्त क्लोराइड म्हणायचं तुम्हाला. ठीक आहे का? चला बेटा आणखी एक्झाम्पल पाहूयात आपण. Ni इयनथ्राइस SO4. चला बघा बेटा याचं नाव सांगायचंय. सांगा अगोदर कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे का नाही? आहे सर, कॅटॉयनिकच कॉम्प्लेक्स दिसायला. बघा मग आता याचं नाव कसं राहील? ठीक आहे, अगोदर लिगॅंड इन. यस, इनचं नाव काय? इथिलीन डायमाइन. 3 आहे, ट्राय इथिलीन डायमाइन. नाही नाही नाही. जर लिगॅंडच्या नावामध्ये ऑलरेडी डायट्राय असं काहीतरी असेल, स्पेशल ग्रीक प्रेफिक्स वापरावे लागतात. 3 आहे म्हणून काय घेऊ बेटा मी? ट्रिस. ट्रिस हायपन द्या किंवा न द्या, असं काही कन्फर्म रूल नाहीये, पण देतो मी हायपन. ट्रिस इथिलीन डायमाइन. ट्रिस इथिलीन डायअमाइन. ट्रिस इथिलीन डायअमाइन. बेटा इथिलीन डायअमाइनला इथेन 1,2 डायअमाइन म्हणलं तरी चालतं, ते पण अलाउड आहे. ट्रिस इथिलीन डायअमाइन झालं, लिगॅंड झाला. निकेल का निकेलेट? निकेल, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे, नेम ॲज सच, निकेल. निकेल. ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा, SO4 चा चार्ज -2, इनचा चार्ज 0 म्हणजे हे निकेल +2 असेल. निकेल 2. आता याचं नाव काय? सल्फॅटो. नाही, जस्ट सल्फेट. तो काय लिगॅंड आहे का रे? नाही ना, सल्फेट, फक्त सल्फेट, फक्त सल्फेट. किती सोपं आहे रे, आलं लक्षात सगळ्यांच्या? चला बघा बेटा आणखी एक्झाम्पल पाहूया आपण. क्रोमियम NH3 थ्राइस H2O थ्राइस. आता 2 प्रकारचे लिगॅंड घेतो बेटा, आणि NO3 थ्राइस. समजा असा कॉम्प्लेक्स आहे बेटा, याचं नाव लिहायचं आहे. परत बघा हा यात साच्यात बसतो का नाही? कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे बेटा. कधीही अगोदर लिगॅंड्स अल्फाबेटिकल ऑर्डर. 2 प्रकारचे लिगॅंड, अमाइन ॲक्वा. अमाइन ॲक्वा, AM AQ. AM ला प्रिफरन्स जाईल बेटा 3 असल्यामुळं. ट्राय अमाइन. ट्राय अमाइन. ट्राय अमाइन. ट्राय ॲक्वा. ट्राय अमाइन. ट्राय ॲक्वा. क्रोमियम. कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स असल्यामुळं नावाला छेडायचं नाही सेंट्रल मेटलच्या. क्रोमियम. ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा,
NO3 चा चार्ज -1 असतो, 3 NO3 चा -3, वॉटरचा 0, अमोनियाचा 0 म्हणजे क्रोमियमचा +3, ट्राय अमाइन, ट्राय एक्वा, क्रोमियम 3, नाइट्रेट, नाइट्रेट छोटासा गॅप देऊन नाइट्रेट. आलं का बेटा लक्षात सगळ्यांच्या? अरे लक्षात आलं का? कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे, त्याचं नाव लिहिण्याची पद्धत, लिगॅंड्स लिहा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये. त्यानंतर सेंट्रल मेटलचं नाव ॲज सच काहीच बदलायचं नाही तुम्हाला. हां, ब्रॅकेटमध्ये मात्र ऑक्सिडेशन स्टेट रोमन नंबरमधली, थोडासा गॅप द्या ना, आयोनायझेशन स्पेअरचं नाव द्या. किती सोपे, नोट करा बरं. पहा बेटा, पॉइंट नंबर 2, फॉर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. कसा असतो न्यूट्रल कॉम्प्लेक्स दिसायला? येस, असा स्क्वेअर ब्रॅकेट दिसेल तुला, इकडून पण काही नसेल, इकडून पण काही नसेल, काहीच नसेल, एकटा असं ब्रॅकेटच दिसेल आणि वर पण काही चार्ज नसेल. हा, आता तेवढा कॉमन सेन्स आहे की आपल्याला. काही जण म्हणतात सर्वर चार्ज आहे प्लस, न्यूट्रल म्हणा की. हे न्यूट्रल कॉम्प्लेक्स म्हणजे वर काही चार्ज पण नको, इकडून पण काही नको, इकडून पण काही नको. याचं नाव खूप सोपं असतं, याच्यात काम पण कमी असतं. अगोदर लिगॅंड्स घ्या. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या बेटा. त्यानंतर काय घ्या बेटा? नेम ऑफ सेंट्रल मेटल. मगाशी सांगितलं होतं मी रूल मध्ये, ॲज सच, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच, आणि ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट घ्या रोमन मधली. आता इथे तर आयोनायझेशन स्पेअर नसतोच ना, एवढंच काम. लिगॅंड घ्यायचे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आणि नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट. झालं, किती सोपं आहे बघा. घ्या मग एक्झाम्पल बघा. बघा बेटा, PT NH3 ट्वाइस Cl2, PT NH3 ट्वाइस Cl2. बघ बेटा, इकडून काही नाही, इकडून काही नाही, वर पण चार्ज नाही, हे न्यूट्रल कॉम्प्लेक्स झाला. याचं नाव घ्या. घ्या बरं नाव, नाव घ्या बरं, नाव घ्या. नाव घ्यायचे दिवस खूप पुढे आहेत. घ्यायचं नाही नाव, लिहायचंय नाव. सांगा बरं. अमाइन क्लोरिडो, अमाइन क्लोरिडो. अल्फाबेटिकली याला प्रिफरन्स जाईल अगोदर. आणि 2 आहे डाय अमाइन, अमाइन, लक्षात ठेवा, डाय अमाइन. डायक्लोरो किंवा डायक्लोरिडो दोन्ही अलाउड आहे बेटा, पण मोर करेक्ट बेटा क्लोरिडो असतो म्हणून ते लिहितो मी. डायक्लोरिडो, डाय अमाइन डायक्लोरिडो. सेंट्रल मेटलचं नाव आहे सच प्लॅटिनम, डोळे दाखवून प्लॅटिनम. ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट मात्र लिहायचे. बघा बेटा, आता हे 2 क्लोरीन -2, हा अमोनिया तर 0, त्यामुळे प्लॅटिनम किती +2. प्लॅटिनम रोमन मध्ये 2 लिहून टाक, बस संपलं. अरे किती इझी आहे का नाही इझी? ओके, चला बेटा जाऊयात पुढे, जाऊयात ना. ओके, बघा बेटा, RH PPH3 थ्राइस Cl. हा लिगॅंड कोणता आहे बघ रे, लिस्ट बघ. न्यूट्रल लिगॅंडच्या याच्यात दिसेल तुला, शेवटी दिसेल. ट्रायफिनिल फॉस्फिन, ट्रायफिनिल फॉस्फिन. लिगॅंडच्या नावामध्ये डाय ट्राय टेट्रा असं काहीतरी आलं, त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेफिक्स नाही तर ग्रीक प्रेफिक्स वापरायचे. 3 साठी काय घ्यायचं? ट्रिस, 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 ट्रिस. ट्रायफिनिल फॉस्फिन, ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन, ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. PPH3 चं नाव काय? ट्रायफिनिल फॉस्फिन. 3 वेळेस आला म्हणून ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. जर समजा हे ट्राय घेतलं, ट्रायफिनिल फॉस्फिन, रॉंग. ट्राय नाही, ठीक आहे ना. ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. अल्फाबेटिकली बरोबर आहे का? नाही ना सर, चुकलंय हो, मान्य करा. मी मान्य करतो बेटा माझी चूक, हे चुकलंय बेटा. का? अरे अल्फाबेटिकली हे क्लोरो सी आणि हे ट्रायफिनिल फॉस्फिन आहे, याचं T नावाचं आणि याचं C. अल्फाबेटिकली अगोदर क्लोरो येईल ना. क्लोरो म्हणा किंवा क्लोरिडो म्हणा बेटा, क्लोरो किंवा क्लोरिडो दोन्ही चालेल. हा, क्लोरिडो म्हणतो वर, क्लोरिडोच म्हण नाही.
पण क्लोरो म्हणलं तरी नो इश्यू. क्लोरिडो, क्लोरिडो Clचं नाव झालं. आता याचं नाव घेऊ. ट्रिस, ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन, ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. इथं संपले आपले सगळे लिगँड्स. क्लोरो ट्रिस ट्रायफिनिल फॉस्फिन. रोडियम, नेम ॲज सच रोडियम. आर्यचं नाव काय रे? रोडियम. रोडियम ऑक्सिडेशन स्टेट. बेटा बघ, Clचा चार्ज असतो -1, हा न्यूट्रल लिगँड आहे 0. रोडियमची ऑक्सिडेशन स्टेट येईल +1. रोडियम 1, रोडियम 1. किती सोपं आहे. अरे आहे का नाही सोपं? यस. बघा बेटा पुढचं NiCO4. बघ बेटा हा न्यूट्रल लिगँड आहे का नाही सांग मला अगोदर. सॉरी, न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे का? बघ रे त्या फॉर्म्युल्यात बसतंय. बरोबर आहे, न्यूट्रल आहे. हा 4 आहे. कार्बोनिल 4 आहे. टेट्रा. काही जण याला कोबाल्ट म्हणतात. कार्बोनिल आहे, ठीक आहे ना. टेट्रा कार्बोनिल, टेट्रा कार्बोनिल. निकेल का निकेलेट? जस्ट निकेल, कारण न्यूट्रल कॉम्प्लेक्स आहे. निकेल ऑक्सिडेशन स्टेट. बघा बेटा याचा चार्ज 0 असतो, याचा पण 0 होऊन जाईल. रोमन मधला 0 म्हणजे आपला 0. हा, वेगळं काही नाही. निकेल 0. किती सोपं आहे का नाही? चला बेटा बघा पुढे एक्झाम्पल आणखी. क्रोमियम NH3 थ्राइस Cl3. चल बेटा सांग. लिगँड्स ऑलवेज फर्स्ट. हां, ट्राय अमाइन, अल्फाबेटिकली अमाइन क्लोरो अगोदर ते ठरवायचं. प्रेफिक्स धरायचं नाही ठरवताना. अमाइन क्लोरो मध्ये ए अगोदर येतं. हां, याचं नाव अगोदर आहे. ट्राय अमाइन, ट्राय अमाइन, ट्राय अमाइन, ट्राय, ट्राय क्लोरिडो. क्रोमियम, बस क्रोमियम घ्यायचं फक्त. क्रोमियम ऑक्सिडेशन स्टेट बघा बेटा. 3 क्लोरीन -3, अमोनिया 0, क्रोमियम +3, क्रोमियम 3. संपलं. एवढंच. ट्राय अमाइन, ट्राय क्लोरिडो, क्रोमियम 3. कळलं का बेटा? दुसरा पॉइंट होता हा न्यूट्रल कॉम्प्लेक्स साठी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवून टाकायचा. लिगँड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच, फॉलोड बाय ऑक्सिडेशन स्टेट इन रोमन नंबर. नोट करा. पहा बेटा पुढची कॅटेगरी एनॉयनिक कॉम्प्लेक्स. एनॉयनिक कॉम्प्लेक्स दिसायला कसा असतो तर असा. अगोदर डाव्या बाजूला आयोनायझेशन स्पेअर असेल, नंतर उजव्या बाजूला बेटा तुला कोऑर्डिनेशन स्पेअर दिसेल. हा एनॉयनिक कॉम्प्लेक्स आहे. आता याचं नाव बघा. अगोदर आयोनायझेशन स्पेअर दिसायला त्याला नाव द्यावं लागतं. बघा आयोनायझेशन स्पेअर, आयोनायझेशन स्पेअर. छोटासा गॅप द्यायचा बेटा, ठीक आहे ना. मी छोटासा असं डॉट डॉट करतो, इथं गॅप लिहितो, ठीक आहे. छोटासा गॅप द्या. आता कोऑर्डिनेशन स्पेअरच्या नावाला सुरुवात करा. कोऑर्डिनेशन स्पेअरचं नाव देत असताना कधी फर्स्ट लिगँड, लिगँड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगँड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगँड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता सेंट्रल मेटलच्या नावाला छेडायचंय कारण एनॉयनिक कॉम्प्लेक्स आहे बेटा. बघा प्लस नेम ऑफ सेंट्रल मेटल, नेम ऑफ सेंट्रल मेटल प्लस सफिक्स 80. कंपल्सरीली सफिक्स 80 जोडायचंय. मागच्या दोन्ही केसेसमध्ये मी 80 जोडलं नव्हतं, पण एनॉयनिक कॉम्प्लेक्स मध्ये जोडायचं बेटा. सफिक्स 80 आणि ब्रॅकेटमध्ये बेटा ऑक्सिडेशन स्टेट. हा ऑक्सिडेशन स्टेटचा तर नियम कायम आहे बेटा. ऑक्सिडेशन स्टेट लिहितोय म्हणून आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रेफिक्स लिहायचं नसतं. काल सांगितलं होतं मी. आयोनायझेशन स्पेअर मध्ये प्रेफिक्स का बरं लिहायचं नसतं सर? कारण बेटा आपण सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट लिहित असतो आणि त्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आयोनायझेशन स्पेअर मधले स्पेसिस कोणते आणि किती हे काउंट झालेले असतात. म्हणून बघा एक्झाम्पल सांगतो, क्लिअरिटी वाढेल. पहा बेटा K3FeCN6 समजा याचं नाव द्यायचं बेटा तुला. बघ रे एनॉयनिक आहे का नाही. हे बाहेर पॉझिटिव्ह आहे म्हणजे इथं चार्ज निगेटिव्ह येणार आहे ना. याचं नाव बघ बेटा.
पोटॅशियम, पोटॅशियम, ट्राय पोटॅशियम नाही रे, फक्त पोटॅशियम, पोटॅशियम. ठीक आहे. आता याचं नाव, ब्रॅकेटचं नाव अगोदर लिहा. याचं नाव काय, CNचं. सायनो पण चालतंय, सायनिडोसी पण चालतंय. ठीक आहे. मी सायनो म्हणणार आहे. 6 आहेत. हेक्सासायनो, हेक्सासायनो. आता सेंट्रल मेटलच्या नावाला छेडायचंय. आयरन तर असा मेटल आहे ज्याला लॅटिन नाव आहे फेरम, त्याचं UM कट करून AT जोडायचं. फेरेट, फेरेट. तुला एक्झामिनर सेंट्रल मेटलच्याच नावामध्ये ट्रॅप करणार बघ बेटा, लक्षात ठेव. आणि गोष्ट किती साधी आहे रे बेटा. तू जर समजा कॉर्डिनेशन स्पेअरला नंतर नाव देत असशील ना, तेव्हाच AT जोडत असतो. कॉम्प्लेक्स ॲनॉयनिक असला तरच AT जोडत असतो, कॅटॉयनिक असल्यावर नाही, न्यूट्रल असल्यानंतर नाही. बघा ना, पहिल्या 2 केसेसमध्ये मी AT लावलंच नव्हतं, आता AT लावणार आहे. फेरेट ऑक्सिडेशन स्टेट बघा, 3 पोटॅशियम प्लस 3, 6 सायनाइड मायनस 6, ऑटोमॅटिकली आयरन प्लस 3. मान्य. फेरेट 3, फेरेट 3. किती सोपं आहे रे, फेरेट 3. ओके. चला बघा बेटा, आणखी एक्झाम्पल्स बघू आपण. NaAgCN ट्वाइस. ठीक आहे. बघा ॲनॉयनिक आहे का नाही कॉम्प्लेक्स, या फॉर्म्युल्यात बसतो का नाही. यस. सोडियम, सोडियम. ठीक आहे. हां, लिगॅंड 2 आहे. डायसायनो, डायसायनो. सिल्वरेट म्हणायचं का, सिल्वर म्हणायचं, काय करायचं. सिल्वरच्या नावात एजी दिसते का तुला कुठं, नाही ना. म्हणजे याला लॅटिन नाव आहे. काय असतं रे सिल्वरचं लॅटिन नाव, बघा बेटा, आर्जंटम, आर्जंटम हे लॅटिन नाव आहे सिल्वरचं. तर तू काय करशील बेटा, हे UM इथलं काढून टाकशील आणि काय जोडशील त्याच्या पुढे, AT. आर्जंटेट, आर्जंटेट, अर्जंटेट. ऑक्सिडेशन स्टेट बघा, सोडियम +1. सिल्वर ऑलवेज +1 असतो बेटा, कधीच व्हॅरी होत नसते त्याची ऑक्सिडेशन स्टेट. बघा इथं पण +1च येते. अर्जंटेट 1. आलं का बेटा लक्षात, अर्जंटेट. ओके. चला बेटा बघा आणखी एक्झाम्पल. समजा मी लिहिला NaVCO6. बघा अगोदर या कॅटेगरीचा कॉम्प्लेक्स आहे का नाही, आहे, ॲनॉयनिक आहे. सोडियम, सोडियम हे CO6 आहे. हेक्सा कार्बोनिल, हेक्सा कार्बोनिल. गॅप तुला आयोनायझेशन स्पेअर आणि कोऑर्डिनेशन स्पेअरच्या नावामध्ये छोटासा ठेवावा लागतो. बघा छोटासा गॅप, छोटासा गॅप, नंतर कंटिन्यू. सोडियम हेक्सा कार्बोनिल. हां, व्हॅनॅडियम आहे. व्हॅनॅडियमला लॅटिन नाव नाही, मग सर AT जोडायचं नाही का, अरे AT हमखास जोडायचा आहे. बघ आता कसा जोडतो मी, व्हॅनॅडियम आहे हा, व्हॅनॅडियम मधलं IUM कट कर. व्हॅनॅड, व्हॅनॅड आणि AT, व्हॅनॅडेट, व्हॅनॅडेट, व्हॅनॅडेट. आता घे ऑक्सिडेशन स्टेट. बघा हे सोडियम +1, हे तर 0 असतं, व्हॅनॅडियम -1, -1. आता लक्षात घ्या बेटा, ब्रॅकेट मध्ये फक्त 1 लिहून जमत नाही, -1 लिहायचंय तुला. नाहीतर मी जर फक्त 1 लिहिलं, मग हे याच्यात आणि याच्यात फरकच नाही ना. इथं सिल्वर +1 आहे, मी 1 लिहिलंय. इथं व्हॅनॅडियम -1 यायला, मग मी फक्त 1 लिहून चालणार नाही, मला लिहावं लागेल -1. म्हणजे माझा पॉइंट असा आहे बेटा, ऑक्सिडेशन स्टेट पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह साईन लिहिण्याची गरज नाही, पण जर ऑक्सिडेशन स्टेट निगेटिव्ह असेल मात्र निगेटिव्ह लिहावं लागेल. आलं का लक्षात. कारण काही नाही म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे ना, काही नाही म्हणजे पॉझिटिव्हच आहे ना हे. अरे कळतंय ना. ओके. चला बेटा पुढे जाऊयात, पुढे जाऊयात बेटा. बघा बघा आणखी एक्झाम्पल पाहूयात. K2HgI4, K2HgI4. ठीक आहे, K2HgI4. बघा बेटा, पोटॅशियम प्रेफिक्स नाही रे बेटा, 2 असल्यामुळं नाही. हा 2 जरी असलं तरी प्रेफिक्स नाही आयोनायझेशन स्पेअर. पोटॅशियम 4 आयोडीन आहेत बेटा. आयोडो म्हणा नाही आयोडिडो म्हणा, वन ॲज द सेम 4 आहे. टेट्रा,
टेट्रा आयोडो म्हणा, आयोडिडो म्हणा, दोन्ही चालेल. आता ऐका बेटा, मर्क्युरीच्याच नावाला फक्त एक्सक्यूज आहे. काय एक्सक्यूज आहे सर? मर्क्युरीला लॅटिन नाव आहे. काय नाव आहे? हायड्राजिरम. मर्क्युरीचं नाव काय बेटा? इथं लिहितो मी. लॅटिन नाव आहे हायड्राजिरम. हायड्राजिरम. तर तुम्ही इथलं UM कट करा आणि AT जोडा, हायड्राजिरेट करा. हायड्राजिरेट करा चालेल, किंवा सिंपली मर्क्युरेट म्हणा ते पण चालेल. मर्क्युरीच्याच नावाला तुम्ही लॅटिन नावाला AT जोडलं तरी चालतं. फक्त मर्क्युरीच्या केसमध्ये सांगायलो तुम्हाला, लॅटिन नावाला AT जोडलं तरी चालतं, साध्या नावाला जरी AT जोडलं तरी चालेल. म्हणजे मी मर्क्युरेट म्हणलं तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण लक्षात ठेवा, बाकी मेटलमध्ये तुम्हाला तसं अलाउड नाही. म्हणजे तुम्हाला आयरनेट म्हणता येत नाही, तुम्हाला फेरेटच म्हणावं लागतं. ठीक आहे ना? पण मर्क्युरीच्या बाबतीत तुम्ही हायड्राजिरेट म्हणलं तरी चालेल, मर्क्युरेट म्हणलं तरी चालेल. आता ऑक्सिडेशन स्टेट काढतो बेटा मी याची. बघा, 2 पोटॅशियम प्लस 2, 4 आयोडीन -4, त्यामुळे मर्क्युरी +2. बघा ना, ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी. मर्क्युरेट 2, मर्क्युरेट 2. ठीक आहे ना? कळतंय? अरे किती सोपं आहे रे, कळत असेल ना सगळ्यांना? ओके, चला बघा बघा बघा. Na2 Cu Cl2 Br2. बघा, एनॉनिक कॉम्प्लेक्स आहे. सोडियम यस, सोडियम. लिगॅंड बघा, क्लोरो किंवा क्लोरिडो, ब्रोमो किंवा ब्रोमिडो. अल्फाबेटिकली अगोदर ब्रोमो. 2 आहे डाय ब्रोमो, डाय क्लोरो, डाय ब्रोमो, डाय क्लोरो. आता कॉपरला पण लॅटिन नाव आहे बेटा. कॉपरचं लॅटिन नाव लक्षात ठेवा, क्युप्रम. काय आहे? क्युप्रम हे कॉपरचं लॅटिन नाव आहे. कसं कळलं सर तुम्हाला? तुलाही कळलं पाहिजे बेटा. कॉपर नावामध्ये यू आहे का रे कुठं? पण सिम्बॉलमध्ये यू कसं काय? म्हणून लॅटिन नाव आहे. काय करायचं तुला? UM कट करायचं आणि AT जोडायचं. क्युप्रेट. काय म्हणायचं तुला? क्युप्रेट. ऑक्सिडेशन स्टेट कार्ड बघ. 2 सोडियम प्लस 2, 2 Cl -2, 2 ब्रोमीन -2, त्यामुळे कॉपर +2. ओव्हरऑल न्यूट्रॅलिटी बघ ना, सगळा चार्ज बॅलन्स झाला पाहिजे. क्युप्रेट 2. कळलं का रे? कळलं का? प्लस साईन लिहिण्याची गरज नाही, पण मायनस ऑक्सिडेशन स्टेट जसं इथं लिहिलं ते लिहावं लागतं. एनॉनिक कॉम्प्लेक्स हेच लक्षात ठेवा रे, महत्वाचं आहे बेटा. AT कधी जोडायचं हे तुला कळलं ना, सगळे क्वेश्चन तुझे सॉल्व्ह होतील. बाकी कुठं काही मिस्टेक करतच नाहीत कुणी. ऑप्शन बघून असाच अंदाज येऊन जातो तुम्हाला, काही विशेष नाही. ATAचं व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे का? नोट करा. पहा बेटा, पुढच्या कॅटेगरीज एकत्र सांगणार आहे म्हणजे समजायला सोपं जाईल. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन आणि निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन दिसायला असा असतो बेटा, असा कोऑर्डिनेशन पेअर दिसेल आणि वर तुला काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज दिसेल. किती असू शकतो? निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन कसा असेल दिसायला? तुला ब्रॅकेट दिला जाईल आणि याच्यावर निगेटिव्ह चार्ज असेल. कितीही असू शकतो तो. ठीक आहे? आता याचं नाव कसं बघा. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर घ्या. पुढे काय करा? प्लस नेम ऑफ सेंट्रल मेटल. नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच. इथं काहीच छेडायचं नाही सेंट्रल मेटलला. ॲज सच ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट कंपल्सरी. आता एक गोष्ट फक्त इथं नवीन असणार आहे बेटा. दिलेला आयन असतो ना, त्यामुळे नावाचा शेवट तुम्हाला आयन या शब्दानं करायचा असतो. दिलेला आयन आहे म्हणून नावाचा शेवट आयन न करायचा आहे. ठीक आहे? एक्झाम्पल सांगतो बेटा, लगेच तुझ्या लक्षात येऊन जाईल. बघ बेटा, तुला असा स्पेसिस दिला AgNH3 ट्वाइस प्लस. हे बघ रे, हे मानतो का तू? पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन आहे हा. कॉम्प्लेक्स आयन म्हणजे कोऑर्डिनेशन स्पेअरवर पॉझिटिव्ह चार्ज आला की त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स आयन, किंवा निगेटिव्ह आला कॉम्प्लेक्स आयन. पण तो पॉझिटिव्ह आहे, पहिली केस आपली. ठीक आहे? आता याचं नाव कसं बघा. याचं नाव
लिगॅंड्स इन अल्फाबेटिक, एकच लिगॅंड आहे बेटा इथं, अमाइन डायअमाइन. नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच आर्जंटेट. नाही, गरज नाही तेवढं लांब जाण्याची. ॲज सच सिल्वरला सिल्वर म्हणू शकता. ते लॅटिन नाव कधी धरायचं असतं जर एटी अटॅच करायचं झालं तर. इथं कुठे एटी अटॅच करायचं नाही ना, नेम ॲज सच म्हणलं. सिल्वर ऑक्सिडेशन स्टेट काढावी लागेल बेटा. कसं बघा, मी सांगितलंय तुम्हाला यापूर्वी पण, ब्रॅकेटचा चार्ज हा रिझल्टंट चार्ज असतो. अमोनियाला तर चार्जच नसतो, तरी वर चार्ज +1 यायला म्हणजे सिल्वरचा +1. बघा ना, याचा रिझल्टंट वर आलाय सिल्वर 1, डायअमाइन सिल्वर 1, नावाचा शेवट तुला आयन करायचा आहे. किती सिंपल आहे बघा. अरे किती सिंपल आहे का नाही. चला बघा आणखी एक एक्झाम्पल बघू. आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. CO N +3 असं दिलं तुला, याचं नाव लिहायचं. बघा इन 3 आहे, ट्रिस म्हणायचं. आता कळलं असेल का म्हणायचं ते. आणि याच्या नावामध्ये ऑलरेडी डायट्राय असं काहीतरी आहे, डाय आहे, ठीक आहे ना. ट्रिस इथिलीन डायअमाइन, ट्रिस इथिलीन डायअमाइन. कोबाल्ट म्हणायचे फक्त, कोबाल्टेट नाही रे बेटा, कोबाल्ट. ऑक्सिडेशन स्टेट बघ बेटा, वरचा चार्ज रिझल्टंट असतो. इन तर न्यूट्रल लिगॅंड आहे, कोबाल्ट +3 असल्याशिवाय रिझल्टंट +3 आलेला नाही. कोबाल्ट 3 नावाचा शेवट आयन. कळलं का सगळ्यांना. ठीक आहे. जर पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयन दिला तर एवढं काम तुम्हाला करायचंय. आता निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन पाहूयात बेटा. निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयन जर असेल काय करायचंय. लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, लिगॅंड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर प्लस नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच नाही. नेम ऑफ सेंट्रल मेटल प्लस सफिक्स एटी, प्लस सफिक्स एटी. तुम्हाला इथं छेडायचंय मेटलच्या नावाला, सफिक्स एटी, आणि ब्रॅकेटमध्ये तुला घ्यायचे ऑक्सिडेशन स्टेट ॲज सच, आणि परत नावाचा शेवट आयन. इथं काम थोडंसं जास्त असेल, किंचित जास्त असेल. ठीक आहे. मी एक्झाम्पल सांगतो, लगेच लक्षात येऊन जाईल बेटा. हे बघ, तो असा कंपाऊंड पाहिला, NiCl4 2- बघ बेटा, याचं नाव द्यायचंय तुला. हां, लिगॅंड्स टेट्राक्लोरो किंवा क्लोरिडो दोन्ही चालेल. नेम ऑफ सेंट्रल मेटल ॲज सच नाही, एटी जोडायचे. निकेल, निकेलेट. काय म्हणशील रे बेटा, निकेलेट, निकेलेट. ऑक्सिडेशन स्टेट वरचा चार्ज रिझल्टंट असतो. बघा बेटा, 4Cl-4, निकेल +2 असल्याशिवाय रिझल्टंट -2 येणार. बघ ना, याचा रिझल्टंट काढ, किती येतो, -2. निकेलेट 2 आयन, निकेलेट 2 आयन, टेट्राक्लोरो निकेलेट 2 आयन. किती सिंपल आहे रे. एवढं सिंपल काय असतं का. ठीक आहे. ओके, चला बघा बेटा, पुढे पुढे बघा, पुढे बघा. बघा बेटा, झिंक, झिंक CN4, ZnCN4 2- असा कॉम्प्लेक्स दिसला बेटा तुला, असा कॉम्प्लेक्स दिसला तुला. ठीक आहे. काय नाव देशील याचं सांग. टेट्रा, सायनो म्हणा किंवा सायनिडोसी म्हणा, सायनो. झिंकला एटी जोडा, झिंकेट, झिंकेट. ऑक्सिडेशन स्टेट बघा, सायनाइडचा चार्ज -1 असतो, 4 सायनाइडचा -4. झिंक +2 असल्याशिवाय रिझल्टंट -2 येणार नाही. झिंकेट 2 आयन. कळतंय सगळ्यांना. ठीक आहे. एक आणखी पाहूयात एक्झाम्पल, एक शेवटचं एक्झाम्पल पाहूयात का. ओके, चला बघा. FeCN6 4- याचं नाव द्यायचं समजा बेटा. काय देशील सांग बरं. बघा, हेक्सासायनो, हेक्सासायनो. आता आयरनचं नाव या केसमध्ये कळलं असेल, फेरेट.
फेरेट ऑक्सिडेशन स्टेट बघा 6 सायनाइड -6 रिझल्टंट -4 यायला म्हणून हे +2 असलं पाहिजे बघा ना, तरच रिझल्टंट -4 येईल ना. किती सोपं रे. फेरेट2 आयन. कळलं का सगळ्यांना. पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयनचं नाव आणि निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयनचं नाव. थोडक्यात हे पॉझिटिव्ह कॉम्प्लेक्स आयनचं नाव म्हणजे कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स सारखंच आहे, फक्त फरक काय तर इथं आयोनायझेशन स्पेअर नसतो आणि नावाचा शेवट आयन. निगेटिव्ह कॉम्प्लेक्स आयनचं नाव म्हणजे ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स सारखंच असतं, ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स सारखं, फक्त फरक तोच परत एकदा इथं आयोनायझेशन स्पेअर नाही, नावाचा शेवट आयन करायचा आहे. कळलं का सगळ्यांना. तर आज आपण बघा बेटा ऑलमोस्ट पार्ट 1 कंप्लीट केला. एक फक्त कॅटेगरी राहिली आहे, नंबर 6 राहिलंय, बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज ॲनॉयनिक कॉम्प्लेक्स. हे जे 5 पॉईंट सांगितले ना बेटा, ॲटलिस्ट एवढे तरी लक्षात ठेवा. हे 5 पॉईंट सांगितले ना, याच्यावर तुझे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. उद्या एक आणखी पॉईंट राहिलेला कंप्लीट करूयात, मग डिस्कस करूयात आपण NCERT टेक्स्टबुकमध्ये असलेले इच अँड एव्हरी एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पल मी NCERT टेक्स्टबुकमधलं IUPAC नॉमेनक्लेचरचं बेटा सॉल्व्ह करून देणार आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, पण हे झालेले सगळे पॉईंट्स एकदा रीड करा म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. भेटूयात. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा, जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.